पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जाहीर झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र उत्साहाने साजरा झाला। या निमित्ताने ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत निरोगी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा संकल्प केला। सन 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला। त्याला जगभरातील 200 देशांनी पाठिंबा दिला। तेव्हापासून दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। आज कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला। शिवाजी विद्यापीठात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते। योग साधना ही भारतीयांची प्रमुख जीवन पद्धती बनली असून शरीर आजारमुक्त करण्याचा एकमेव उपाय म्हणजे योग साधना असल्याने सर्वांनी जीवनात योग साधनेचा कायमपणे अवलंब करावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। शिवाजी विद्यापीठात झालेल्या या योग प्रात्यक्षिकात 250 साधक सहभागी झाले होते। खासदार महाडिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। कुलगुरू डॉक्टर आर.के. कामत, प्रकुलगुरू ज्योती जाधव, सुहासिनी पाटील, अजितसिंह जाधव, महादेव देशमुख यांच्यासह मान्यवर या योग शिबिरात सहभागी झाले होते। कोल्हापूर जिल्हा प्रशासन, उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा विभाग, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, माय भारत आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने आज महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली। पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त विजेता रोहित चव्हाण, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या रोहिणी पाटील, गंधाली खोपकर या खेळाडूंचा तसंच रविभूषण कुमठेकर आणि संदीप पाटील या योग मार्गदर्शकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर श्वेता परुळेकर यांनी नशामुक्ती अभियानाची शपथ दिली। मान्यवरांच्या हस्ते योग मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। जरग फाउंडेशनच्या वतीने ध्यानधारणा शिबिर घेण्यात आलं। सुवर्ण पदक विजेते डॉक्टर रणजित चिकोडे यांनी महिलांना ध्यानधारणा कशी करायची, त्याचे मार्ग कोणते, बैठक व्यवस्था कशी असावी, सुरुवात कशी करावी, ध्यानधारणेचे फायदे काय, सप्तचक्र कसं कार्यरत करायचं याबाबत मार्गदर्शन केलं। तसंच त्यांची प्रात्यक्षिकही करून घेतली। मेडिटेशनमुळे नैराश्य आणि विविध आजारांना दूर ठेवता येतं असं जरग फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग यांनी सांगितलं। विमल लोहिया कर्णबधीर विद्यालयात योगा दिन साजरा करण्यात आला। विद्यालयातील सर्व मुलं आणि सर्व शिक्षकांनी योग प्रात्यक्षिकं सादर केली। योग प्रशिक्षक संयोगिता यांनी योगाची वेगवेगळी आसनं सादर केली। योगा आपल्या जीवनामध्ये कसा आनंद निर्माण करतो, त्याचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक लाभ काय आहेत याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी मुख्याध्यापक मधुकर जाधव, क्रीडा शिक्षक सदानंद पाटील उपस्थित होते। कोल्हापुरातील दुधाळी इथल्या नूतन आदर्श विद्यालयामध्ये आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा केला। योगगुरू सुनील कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व सांगितलं। अर्धचक्रासन, ताडासन, हस्तपादासन, ओमकार, भ्रामरी, मंडूकासन यासारख्या आसनांची प्रात्यक्षिकं त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली। यावेळी शाळेच्या प्रशासकीय अधिकारी कुसुम भोसले, नारायण निळपणकर, मुख्याध्यापिका बबिता करंबळकर, इंदिरा कांबळे यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। रिलायन्स मॉलमध्ये योगा दिन साजरा झाला। योग दिनाचं महत्त्व केंद्रप्रमुख प्रताप घेवडे यांनी सांगितलं। एरोबिक योगा आणि भारतीय योगा याविषयी मार्गदर्शन झालं। योगगुरू चंद्रकांत झिरकांडे, भारती जाधव, सुनीता मोहिते, जयवंत पाटील, मारुती बागल, सचिन खराडे यांनी योगाची प्रात्यक्षिकं करून घेतली। रिलायन्स ग्रुपचे व्यवस्थापक दीपक ढगाले यांच्यासह योगा केंद्र आणि योग गुरूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी ऑक्सिजन पार्कचे 150हून अधिक साधक, रिलायन्स ग्रुपचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या कसबा बावड्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला। डॉक्टर अंकिता गोडवे यांनी योगासनं, प्राणायाम यांचं दैनंदिन जीवनात असणारं महत्त्व विशद केलं। यावेळी योगाची प्रात्यक्षिकही घेण्यात आली। कार्यक्रमाला सुषमा गडकरी, वृषाली डांगे, आशा रावण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राममंगल कार्यालयात भव्य सामूहिक योग सत्राचं आयोजन केलं होतं। सुसंवाद आणि शांतीसाठी योग या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या थीमला अनुसरून हा उपक्रम राबवला गेला। महेश आपटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सत्रात सूर्यनमस्कार, प्राणायाम, विविध आसनं आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता। योगाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या फायद्यांबाबत जनजागृती करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता असं प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर
मिड टाउनचे अध्यक्ष केतन मेहता यांनी केलं. आपटेनगरमधील स्टे फिट जिम आणि राजारामपुरीमधील ज्यूस फार्म हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते. रोटरॅक क्लब ऑफ मिड टाउन फिनिक्स आणि इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर शक्ती यांचं उपक्रमाला सहकार्य लाभलं. योग शिबिरानंतर अमर शेरवाडे यांच्यातर्फे लकी ड्रॉचं वितरण करण्यात आलं. यावेळी रोटरीचे सचिव विकास राऊत, मार्वलस ग्रुपचे संग्राम पाटील, गिअर मास्टर इंडस्ट्रीजचे शरद पाटील, काजवे फर्निचरचे राजेश काजवे, आर्किटेक्ट सचिन लाड, मिर्झे असोसिएट्सचे दीपक मिर्झे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रोटरी मुव्हमेंटचे शीतल दुग्गे, डॉक्टर दिग्विजय पाटील, योगेश अडसुळे, ऋषिकेश जाधव, सचिन माने, रविकांत हुनुरे, संदीप सुतार, अजय चव्हाण, हर्ष सातकर आणि अमृता पारिख यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेनं आज इचलकरंजीतील आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, पतंजली योग समिती यांच्या सहकार्यानं राजाराम मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याचा शुभारंभ माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्रशिक्षक सुहास पवळे, विनायक मुरदुंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी योग, प्राणायाम, ध्यान याची प्रात्यक्षिकं सादर केली. तर मान्यवरांच्या हस्ते जागतिक योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या वृंदा भुतडा आणि निवेश पाटील या इचलकरंजीतील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेविका वैशाली मोहिते, सपना भिसे, दिलीप मुता, उपायुक्त नंदू परळकर, सहाय्यक आयुक्त नितीन बनगे, नगरसचिव राहुल पोटे यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, पतंजली योग समितीचे प्रतिनिधी, शहरवासीय आणि विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. फिनिक्स फाउंडेशन आणि स्वामी समर्थ योगा फिटनेस यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानसाधना केली. सूर्यनमस्कार, वृक्षासन, वीरभद्रासन, गॉडेस पोज, पर्वतासन, सेतुबंधासन, नौकासन, भुजंगासन, कपोतासन, उत्थान प्रस्थासन या योगासनांचा सराव घेण्यात आला. तसंच अनुलोम विलोम, भस्त्रिका, भ्रामरी प्राणायाम, ओंकार साधना आणि ध्यान यांचाही सराव करण्यात आला. यावेळी क्रीडा आणि योग शिक्षक शमुवेल सौदंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. योग दिनानिमित्त योगाविषयी जनजागृती करणारे विविध घोषवाक्यांचे फलकही प्रदर्शित करण्यात आले. कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक बँकेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. निरोगी आयुष्यासाठी योगासनं करणं गरजेचं असल्याचं अध्यक्ष एस.व्ही. पाटील यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. मुख्य योग मार्गदर्शक रामचंद्र माने, महानंदा पाटील यांनी उपस्थितांना योगासनांचं महत्त्व पटवून दिलं. त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली सर्वांनी विविध योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणा केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम आणि चीफ अकाउंटंट संतोष काळे यांनीही योगाचं महत्त्व विशद केलं. शिबिरात नारायण वडाम, एम.डी. पाटील, बँकेचे वसुली अधिकारी धनाजी भोईटे, शशिकांत जाधव, शाखाधिकारी राजेंद्र चौगले, दत्तात्रय भांदिगरे, अजित पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.